लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या सिरियलमध्ये, आजच्या अपडेटमध्ये असं दाखवलेलं आहे की आबा भरपूर खुश झालेले असतात, कारण कला आणि अद्वैतच्या गळ्यामध्ये जो ब्राह्मणाने टाकलेला हार असतो तो एकत्रच पडलेला असतो आणि हे पाहून ब्राह्मण म्हणतो की ते सगळं भाग्याचं लक्षण आहे आणि हे ऐकून आबांना खूप आनंद झालेला असतो। तर आबा मनातच म्हणतात की हे देवा, हरदेवा, महादेवा, की बरं केलंस तू या दोघांच्या संसारात जे काही संकटे असतील ते दूर करशील आणि तू हे सगळं करून माझ्या मनातलं एक कोडच संपवलेला आहेस। त्या दोघांचा संसार असा सुखाने चालू दे आणि त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तू मुळापासून बाजूला कर, असं म्हणून आबा म्हणतात हर हर महादेव। आणि यानंतर पाहतात तर काय, आबांनी सोहमला सांगितलेलं असतं की तू काजलला घरी सोडून ये आणि त्यासाठी सोहम तिला घरी सोडायला जात असतो आणि तेव्हा काजल म्हणते, अरे मी तुला एवढं बोलतीये आणि मला तुझ्याशी एवढं बोलायचं आहे हे तुला कळतंय सुद्धा, तरी सुद्धा तू मला इग्नोर करतोयस। तर सोहम म्हणतो, प्लीज मला तुझ्याशी एक्स्ट्रा काहीही बोलायचं नाहीये, तर मला जे आबांनी सांगितलेलं काम आहे ते करू दे आणि आबांच्या सांगण्यावरून मी तुला सोडायला येतोय, तर त्यासाठी तू मला थँक्स वगैरे काही म्हणू नकोस। तर ती म्हणते, अरे पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तर तू का माझ्याशी बोलत नाहीयेस, का इग्नोर करतोयस, तर काहीतरी बोल ना माझ्याशी। तर तेवढ्यात सोहमला एक कॉल येतो आणि तो असतो नेमका अनामिकाचा। अनामिका ही सोहमची मैत्रीण असते आणि तिचा कॉल येतो आणि काजल ऐकत असते दोघांचं बोलणं। तेव्हा अनामिका म्हणते, सॉरी मला आज यायला जमलं नाही त्या पूजेमध्ये, तर तू सांग की कसा झाला प्रोग्राम। तर सोहम म्हणतो, खूप छान झालेला आहे, तुला खूप मिस केलं। तर अनामिका म्हणते, बरं ठीक आहे, सॉरी मी सगळं मिस केलं, आता आपण उद्या भेटूयात, ठीक आहे। तर सोहम म्हणतो, उद्या भेटायचं असं काही ठरलं नव्हतं। तर ती म्हणते, अरे सॉरी मी तुला विचारलंच नाही, आणि त्यांचं उद्या भेटायचा प्लॅन ठरतो आणि हे सगळं काजल ऐकते आणि काजलला असं वाटतं की अरे मी एवढं बोलतीये तरी हा माझ्याकडे इग्नोर करतोय, अनामिका याची गर्लफ्रेंड आहे का आणि तिला हा उद्या भेटणार आहे का आणि त्यामुळे तो मला इग्नोर करतोय का, असा विचार करत असते। आणि हा विचार करत करत तिला खूप राग येतो आणि सोहम काजलला घेऊन तिला सोडायला जातो आणि तिला सोडतो, तेव्हाही ती बोलायचा प्रयत्न करते, तेव्हाही तो एका शब्दाने तिच्याशी बोलत नाही। आता इकडे कला आणि अद्वैत झोपण्यासाठी बेडरूम मध्ये जातात आणि तेव्हा बेडरूम मध्ये जाते तर कलाचं लक्ष त्या बोर्डवर जातं आणि तिथे लिहिलेलं असतं समानता आणि भिन्नता। आता हे चक्र मात्र कलाच्या डोक्यामध्ये फिरतच असतं। आता हे पाहून ती तिचा हंतरून वगैरे नीट करते आणि अद्वैतही त्याचा हंतरून वगैरे नीट करतो आणि ते आपापल्या जागेवरती झोपतात आणि तेव्हा कला म्हणते, दिवे घालव, माझं झालेलं आहे। आता कलाची मात्र अजिबात झोप लागत नाही। कला जे झालेलं असतं, जे अद्वैत बोललेला असतो की आपल्याला आपल्या नात्यातली समानता भिन्नता बघायची आहे हे सुद्धा, आणि लग्नापासून ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाईट, कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या तेव्हा ज्या समानता झाल्या होत्या, अशा काही गोष्टी आठवतात तिला आणि तिला झोपच येत नसते। आता झोप येत नाहीये म्हटल्यावर करणार काय, म्हणून ती उठते, पाहते अद्वैतला, अद्वैतची झोप लागलेली असते। मग ती उठून हॉलमध्ये खाली येते आणि हॉलमध्ये खाली आल्यानंतर ती जाऊन बसते एका ठिकाणी आणि खूप वैतागलेली असते। तेव्हाच तिला तिचं अजून एक चित्र दिसतं, जे तिचं सावट असतं। सावट म्हणजे तिची सावली तिच्याशी येऊन बोलत असते की काय कला, खरे तुम्ही भरपूरच टेन्शनमध्ये दिसताय। आता कला तिच्या सावलीला पाहून म्हणते, तू इथे। तर सावली म्हणते, हो, गेले काही तास तू ज्या टेन्शनमध्ये आहेस ना, ज्या विचारांमध्ये आहेस, ते पाहून मला इथे यावं लागलं। खरं तर मी आलीही नसते, पण तू इतकी भरकटली आहेस ना, त्यामुळे मला यावं लागलं। तर कला म्हणते, अगं मी भरकटली नाहीये, पण मी खूप गोंधळली आहे। सावली म्हणते, तू गोंधळली आहेस आणि तुझ्या गोंधळण्यावर तुझ्याकडे उपाय नाहीये। तर कला म्हणते, हो, नाहीये माझ्याकडे उपाय आणि मी खूप अस्वस्थ झालीये, मला काही सुचत नाहीये, सगळं संपल्यासारखं वाटतंय। तर सावली म्हणते, तू थोडंसं रिलॅक्स व्हायचा प्रयत्न कर, असं जड शब्दात बोलू नकोस, कारण थोडीशी रिलॅक्स हो, चिल घे आणि मग थोडा विचार कर। कला म्हणते, आता तूच सांग मला मी काय करू, आणि हे चांदेकर जे काही बोलतोय ना ते माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे। हा बरोबर आहे, तो जे बोलतोय की तो एक वेगळी व्यक्ती आहे, मी एक वेगळी व्यक्ती आहे, पण त्याचा अर्थ हा होत नाही की आम्ही दोघांनी वेगळं व्हावं, पण व्यक्ती वेगळ्या आहेत म्हणून काही नातंच तोडून टाकायचं डायरेक्ट,
असं कुठे असतं का? काही बोलतो हा चांदेकर. तर सावली म्हणते करेक्ट आहे. हे बघ, एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत, तर वेगवेगळे झालेलंच बरं आहे ना. तर ती सावलीला म्हणते की तूही असं कसं काय बोलू शकतेस? मी नाही सोडू शकत, मी नाही सोडू शकत, त्यालाही नाही सोडू शकत. आणि मी 1 वर्षाचा संसार केलाय त्याच्यासोबत. तो काय असंच केला का? सावली म्हणते तिला, कला खरे म्हणतेस ना स्वतःला, मग कला खरे चांदेकरच्या बोलण्याने एवढी अस्वस्थ होते? त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यात. तर कला म्हणते, त्याला वाटेल ते बोलायचं नाही हं. त्याला काही बोलायचं नाही, तो खूप चांगला माणूस आहे. हां, आणि तू चिडवू तर अजिबात नको. पण चांदेकर काय बोलला ते तू ऐकलंस ना? चांदेकर जे काही बोलला ते मी असंच नाही सोडू शकत. हे बघ, मी नाही सोडू शकत. तर सावली म्हणते, काय नाही सोडू शकत? तर कला म्हणते, मी नाही सोडू शकत त्याचं ते बोलणंही, आणि 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 काय, आणि त्यालाही नाही सोडू शकत. सावली म्हणते की तो तुझा अंत बघेल आणि पूर्ण पेशन्स संपतील तुझे. तर कला म्हणते, ठीक आहे, चालेल मला. तर सावली म्हणते की ठीक आहे, तर मग बांधा गळ्यामध्ये घंटा आणि सुरू करा तुमचं काम आणि घ्या मजा त्या गोष्टींची, आणि यातही खूप सारी मजा आहे. तर ती म्हणते, खरंच तू किती छान आहेस आणि खरंच मला तू भेटल्यामुळे मला थोडंसं समजलं, असं बोलून थँक्यू बोलायला जाते. तर सावली गायब झालेली असते. आता सकाळ झालेली असते आणि सकाळ झाल्यानंतर राहुल तो त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो की आता नेमकं करायचं काय. आणि नैना येते की काय विचार करतोयस एवढा? तर नैना म्हणते, बेबी तू आता कशाला काळजी करतोस, मी आहे ना. आता सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. फक्त त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. आपण एकमेकांना समजून घेतोय, हे किती छान आहे ना. राहुल म्हणतो, बाई तू मुद्द्याचं बोल ना काहीतरी. तर नैना म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याला 2 पातळ्यांवर काम करावं लागेल. ते म्हणजे ऑफिस आणि एक घर. ऑफिसमध्ये जे जे काही घडेल ते तू सांभाळायचं आणि घरामध्ये जे जे काही घडेल ते मी सांभाळेल. आणि दोन्ही ठिकाणी जे काही होत आहे ते एकमेकांना आपण सांगायचं, आणि ज्या ठिकाणी आपल्याला एकमेकांची मदत लागणार आहे ती आपण पुरेपूर करायची. त्यामुळे काय होईल की आपण ना या सगळ्या गोष्टींमुळे यांच्यामध्ये दुरावा जरा जास्तच निर्माण करू शकतो. आता तुला सांगते, ऑफिसमध्ये जे घडवून आणायचं असेल त्यामध्ये घरातून जी सूत्र हलवायची असेल ती मी सांभाळेल, आणि घरामध्ये जे घडवून आणायचं असेल त्यामध्ये ऑफिसमधून काही सूत्र हलवायची असतील ती तू सांभाळायची. तर राहुल म्हणतो, अगं काय आहे ना की अद्वैत ना मला ऑफिसमध्ये काहीच करू देत नाही. मग ते डील असो काहीही असो, तो मला कशातच पुढे येऊ देत नाही. मी फक्त तो दिव्यागरचा प्रोजेक्ट केला एवढंच, बाकी मला काही तो करूच देत नाही. अगं नैना म्हणते, राहुल एक आयडिया आहे. या पुढचे अद्वैत काही दिवस ऑफिसलाच येऊ शकणार नाही याचा बंदोबस्त मी करते, आणि ऑफिसमध्ये जे जे काही करायचं आहे ते तू कर. राहुल म्हणतो, नक्की काय करणार आहेस तू? तर नैना म्हणते, बघच तू, बघतच राहशील मी काय करणार आहे. या पुढचे काही दिवस तो घरातच अडकून राहील याचा बंदोबस्त मी करते, तू नको काळजी करू. आता इकडे अद्वैत मात्र झोपलेला असतो आणि कला स्वतःला आरशात बघत सावरत एकटीशी पुटपुटत असते की चांदेकर आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. कंपॅटेबिलिटी, बापरे शब्द किती मोठा आहे. पण असू दे, शब्द जरी मोठा असला तरी तुला समजवणं याहून मोठं आहे. त्यामुळे बघशीलच तू, मी तुला पटवून देईल आपल्यातली समानता. आता ती चांदेकरकडे पाहते आणि म्हणते, चांदेकर आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे का, आज मी आपल्या दोघांमधली समानता शोधून काढलेली आहे आणि ती मी लिहून सुद्धा काढलेली आहे. त्यासाठी तुला फळ्यावरती बघावं लागेल. आणि अद्वैत उठतो आणि म्हणतो, काय आहे भूतासारखी उभी राहिली आहे समोर आणि काहीही बडबडतेस. आणि चष्मा घालतो आणि पाहतो तर काय तिने लिहिलेलं असतं, नाक, डोळे, कान, हात, जीभ, असं सगळं समानतामध्ये लिहिलेलं असतं की हे सगळं आपल्यामध्ये समानता आहे. आणि हे पाहून अद्वैतला वाटतं, काहीही काय लिहिते बावळट कुठली. आणि तो फळा काढून आणतो आणि तो फळ्यावरचं सगळं पुसतो आणि म्हणतो, तुला माझा प्रश्न कळला नसेल ना तर तू जास्त बोलू नकोस. हेच तर सांगतोय मी की आपलं काहीच जुळत नाही आहे, तुला मी काय म्हणतोय ते कळतच नाही आहे. तर आता हे ऐकल्यानंतर कला म्हणते की अरे थांब जरा, मी सांगते आपल्यामध्ये काय समानता आहे. तर ती लिहिते आगाऊ, आणि यानंतर अद्वैत तिथे लिहितो की अति. तिच्या आगाऊच्या वरती अति लिहितो आणि तो म्हणतो, हे बघ
अति आगाव, त्यामुळे आपली समानता जुळत नाहीये. आता अद्वैत म्हणतो की तू माझं काही डोकं खाऊ नकोस, माझ्यासाठी छान कॉफी बनवून आण. तर ती म्हणते बघितलंस ना, तुला माझ्या हातचीच कॉफी हवी आहे. तर तो म्हणतो तू नाही बनवलीस तरी चालेल, मला अंजूने दिली तरी चालेल, जा अंजूला सांग माझ्यासाठी बनवायला. आता कला अद्वैतसाठी कॉफी बनवायला निघते आणि हे पाहून मात्र नैनाच्या डोक्यामध्ये टूप पेटते की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी नैना तिथे पाण्याचा ग्लास भरते आणि ते खाली फेकून देते आणि ओरडते, अरे मला लागलं करून. तेव्हा कला म्हणते, अगं ताई काय झालं? आणि तिथे तिच्या जवळ जाते. तर म्हणते, अगं मला काच लागली. तर ती म्हणते, चल मी तुला हळद लावते. ती म्हणते, मी जाते किचनमध्ये आणि हळद लावते आणि तू ही काचा गोळा कर आणि हा कचरा काढ, कारण कसं आहे ना, आबा बाहेर येतील तर त्यांना ह्या काचा लागू शकतात. तर कला म्हणते, ठीक आहे तू जा. आणि तेव्हा ती किचनमध्ये जाते आणि अद्वैतच्या कॉफीमध्ये ती काहीतरी लिक्विड मिक्स करते आणि हे पाहून ती खुश होते की आता बरोबर मी अद्वैतला ऑफिसला जाण्यापासून रोखू शकते आणि त्याची हालतसुद्धा बेकार होईल. आणि ती तिथे जाते आणि म्हणते, झालं का गं, सॉरी हां, माझ्यामुळे तुला काम लागलं सकाळी सकाळी. तर कला म्हणते, असू दे गं ताई, चल मी तुला तुझ्या रूमपर्यंत सोडते. तर ती म्हणते, हो सोड मला माझ्या रूमपर्यंत, माझं काम तर आता झालेलं आहे. आणि असं बोलून ती जाते. तोपर्यंत इकडे रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते, अंजू अंजू कुठे गेली आहेस, मला कॉफी दे, तुला कळत नाही का मला सकाळ सकाळी कॉफी लागते की हेही तुला सांगावं लागतं. असं करून अंजूला ओरडते. आता अंजू किचनमध्ये जाते, तिथे ऑलरेडी अद्वैतची कॉफी तयार असते. तर अंजू म्हणते, आता ही कोणाची कॉफी आहे, आणि ती सुद्धा एक कॉफी बनवायला घेते. आणि त्यावेळी ती कॉफी बनवायला घेते तर कळतच नाही की कॉफी चेंज झालेले आहे का, आणि जी नैनाने लिक्विड टाकलेली कॉफी होती ती रोहिणीला भेटणार आहे का. आता हा मोठा ट्विस्ट असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. तर आपण पाहूया पुढच्या एपिसोडसाठी पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. आणि आता यानंतर वरून अद्वैत म्हणतो की अगं कला, दे ना लवकर कॉफी. तर कला म्हणते, हो आली, मी काही रिकामी नाही आहे, मी पण कामच करते. आता कला किचनमध्ये जाते आणि अंजूला म्हणते की ही कोणाची कॉफी आहे. तर अंजू म्हणते, रोहिणी मॅडमसाठी बनवली. आता ती कॉफी दोन्ही ग्लास एकत्र उचलते आणि एक कप घेऊन जाते रोहिणीला द्यायला. रोहिणीला एक कप देते आणि एक कप घेऊन वरती बेडरूममध्ये जाते. तेवढ्यात नैना पाहते की कला कॉफी घेऊन गेलेली आहे आणि ती त्याने अद्वैतला दिलेली आहे. तर अद्वैत कॉफी पितो आणि म्हणतो, एवढी बेकार चव आणि एवढी बेचव कॉफी कोणी बनवलेली आहे आणि अशी कशी काय चव. ती म्हणते, शक्यच नाही. आता हे पाहून नैना म्हणते की आता जवान कोटा काम करायला लागेल. आणि तो म्हणतो, बघ तू पिऊन. आणि त्यानंतर कलासुद्धा त्याची चव बघते. तर ती म्हणते, आता कला आणि अद्वैतची वाट लागणार आहे. पाहूया पुढच्या भागामध्ये की नक्की नेमकं काय होणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा.